नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म। हिबानामा हा शब्द आपण ऐकला असेल। मुस्लिम धर्मियांच्यामध्ये हिबानामा हा केला जातो। हिबानामा म्हणजे नेमके काय? हिबानामा याचा अर्थ काय? हिबानामा रजिस्टर करावा लागतो का? हिबानामा रजिस्टर केला नाही तर त्याची मिळकतीच्या उतार्यावर नोंद होते का? आणि मिळकतीच्या उतार्यावर नोंद होत असताना ज्या अडचणी येतात, कायद्याचं अज्ञान असतं, त्या सर्व गोष्टी दूर कशा करता येतील? त्यांना असा कोणता कागद द्यावा लागेल जे संबंधित महसूल अधिकारी असतील, घरजागेच्या बाबतीमध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या हद्दीमधील ज्या मिळकती असतील, स्थावर मिळकती, त्याबद्दल हिबानामा केलेला असेल तर त्याची नोंदणी करण्यासाठी कोणता असा कागद द्यावा लागेल की ज्यामुळे हिबानामाप्रमाणे नोंद होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हिबानामा याचा अर्थ बक्षीसपत्र। ज्याप्रमाणे हिंदू धर्मियामध्ये बक्षीसपत्र केलं जातं, ज्याला गिफ्ट डीड असं म्हटलं जातं, त्याप्रमाणेच मुस्लिम पर्सनल लॉ प्रमाणे हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्र केले जाते। तर हे जे बक्षीसपत्र आहे, हिबानामा आहे, मुस्लिम धर्मियांमध्ये केले जाणारे, तर हे बक्षीसपत्र म्हणजेच हिबानामा हा कंपल्सरी रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही। तर तो हिबानामा जो आहे तो रजिस्टर न करता सुद्धा देता येतो। आणि तो जो हिबानामा आहे तर या हिबानाम्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे आपण पाहणार आहोत। तर त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की मिळकतीचा जो मालक आहे त्याने ती मिळकत ज्यांना हिबानामा करून द्यायचा आहे त्यांना देण्याची इच्छा व्यक्त करावी लागते। तो हिबानामा म्हणजे ते बक्षीसपत्र ज्यांना देणार आहेत त्यांना त्या व्यक्तीने ते स्वीकारलेलं असलं पाहिजे। आणि तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे त्या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा जो आहे, कब्जा जो आहे, तो ज्यांना हिबानामा दिलेला आहे त्यांना दिलेला असला पाहिजे आणि त्यांनी तो स्वीकारलेला असला पाहिजे। तर या अनुषंगानं हिबानामा हा करता येतो जो कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही। जसं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये गिफ्टची तरतूद आहे, परंतु ती तरतूद या हिबानामाला एक्सक्लूड आहे, म्हणजे अपवाद आहे। रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 17 प्रमाणे जे आहे ते हिबानामा जो आहे तो रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही। ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधील गिफ्ट डीड जे आहे ते त्याची तरतूद या हिबानाम्याला लागू नाही। हिबानामा हा रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही, या अनुषंगाने आपण पाहिलं। परंतु जेव्हा असा हिबानामा हा एका साध्या कागदावर केला जातो तर जसं मी आत्ता सांगितलं, तर ज्या व्यक्तीची मिळकत आहे त्या व्यक्तीनं जे आहे ते हिबानामा देण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे। ज्याला दिलं त्याने तो हिबानामा स्वीकारला पाहिजे। मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा जो आहे तो त्या मिळकतीच्या मालकाने ज्यांना हिबानामा दिला त्यांना दिला पाहिजे, त्यांनी तो स्वीकारला पाहिजे आणि त्याच्यावर 2 साक्षीदारांनी सह्या केल्या पाहिजे। त्यांच्या समक्ष हा हिबानामा झाला पाहिजे। त्या साक्षीदार जे आहेत ते त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे असतात। त्यांच्या समक्ष हिबानामा दिला, घेतला आणि मिळकतीचा ताबा दिला, या सर्व गोष्टींची पूर्तता केली पाहिजे। परंतु जेव्हा असा हिबानामा एखाद्या साध्या कागदावर लिहिला जातो, देणार घेणाऱ्याच्या सह्या केल्या जातात, साक्षीदारांच्या सह्या केल्या जातात, किंवा कधीकधी हिबानामा हा जो आहे लेखी स्वरूपामध्ये दस्त असावा म्हणून नोटरी पब्लिक यांच्या समक्ष सुद्धा केला जातो। तर जेव्हा अशा प्रकारे हिबानामा केला जातो ज्याचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही तरीसुद्धा जेव्हा हा हिबानामा त्या मिळकतीवर नोंद करण्यासाठी दिला जातो त्यावेळी त्या ठिकाणी जे अधिकारी असतात, उदाहरणार्थ महसूल अधिकारी असतील, घरजागेच्या बाबतीमध्ये सिटी सर्वेचे अधिकारी असतील, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे अधिकारी असतील ज्यांच्या हद्दीमध्ये ती घरजागा आहे, तर ते अशा प्रकारच्या अनरजिस्टर्ड हिबानाम्यावरून नोंद घेण्यास नकार देतात। आणि असे खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ लागले आणि त्या अनुषंगानं शासनाकडे तक्रारी गेल्या आणि शासनाकडे तक्रारी गेल्यानंतर शासनाने याबाबत एक GR म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन काढलेलं आहे। या GRची प्रत या व्हिडिओच्या खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करावा। आम्ही या GRची प्रतसुद्धा आपल्याला उपलब्ध करून देऊ। आम्ही त्या ठिकाणी आपल्याला पोस्ट करू या व्हॉट्सअप नंबरवर, जो खाली नंबर दिलेला आहे त्यावर। तर आपण तो GR नेमका काय आहे आणि तो GR अशा प्रकारचा हिबानामा याची मिळकतीच्या मालमत्ता पत्रिकेवर नोंदणी करण्यासाठी कसा उपयुक्त आहे हे आपण पाहूया। तर हा जो GR आहे
हा जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेला हा जी आर आहे. या जी आरचं जे संदर्भ देण्यात आलेले आहेत ते देण्यात आलेले आहेत मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, नोंदणी अधिनियम 1908 म्हणजेच रजिस्ट्रेशन ॲक्ट, आणि त्याच्यामध्ये आणखी एक संदर्भ देण्यात आलेला आहे की इकडील कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक CTS CR 7780 ना भू 4/2008 पुणे दिनांक 24/10/2008. आणि जे शेवटचा संदर्भ देण्यात आलेला आहे तो म्हणजे कक्ष अधिकारी महसूल व वन विभाग यांच्याकडील क्रमांक जमीन 2023 क्र 186 ज1 दिनांक 25/11/2024. आणि या जी आरचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आहे क्रमांक ना भू 1 ही बा नोंद क्र 5/2025. आणि हा जो जी आर आहे हा 20/2/2025चा आहे. हे शासनाचं परिपत्रक आहे ज्याला जी आर सुद्धा असं आपण म्हणतो. आणि त्यामध्ये विषय जो आहे या जी आरचा तो असा लिहिलेला आहे की मुस्लिम कायद्याअंतर्गत हिबा नामाची नोंद करण्याबाबत जो मुख्य प्रॉब्लेम येतो. हिबानामा तर आपण करतो, साध्या कागदावर करतो, नोटरी पब्लिक यांचे समक्ष करतो, संपूर्ण हिबानाम्याच्या कायदेशीर तरतुदींचं पालन करून करतो. परंतु तो जेव्हा नोंदणीसाठी दिला जातो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला या हिबानाम्याप्रमाणे नोंद करता येत नाही, हा हिबानामा रजिस्टर नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि नोंद करण्यास नकार दिला जातो. त्यासाठी हा जी आर फार उपयुक्त आहे. त्या जी आरमध्ये काय आहे हे आपण आता पाहूया. त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की इकडील विभागाकडून अधीनस्थ कार्यालयामध्ये नगर भूमापन योजना लागू झालेल्या क्षेत्रासाठी मिळकतीचे अधिकार अभिलेख म्हणून मिळकत पत्रिका संधारण करण्यात येते. मिळकत पत्रिकेवर फेरफार नोंदीच्या आधारे फेरबदल नोंदवण्यात येतात. म्हणजे एखाद्या मिळकतीचं ट्रान्सफर झालं तर फेरफार नोंदीद्वारे ज्या व्यक्तीला मिळकतीची मालकी आणि कब्जा मिळालेला असतो तर त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते त्या फेरफारद्वारे नोंदवलं जातं. तर नोंदीच्या आधारे फेरबदल नोंदवण्यात येतात. मुस्लिम कायद्याअंतर्गत हिबानामाद्वारे होणारे हस्तांतरणाची नोंदी या मिळकत पत्रिकेवर असणे न्यायसंगत आहे. परंतु या नोंदी घेताना विभागामध्ये एकसूत्रीपणा दिसून येत नाही. अनेक कार्यालये ही हिबानामा नोंदणीकृत नाही म्हणून नोंद नाकारतात. परंतु ही बाब विधिसम्मत नाही, म्हणजे नोंद नाकारणे हे कायदेशीर नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे. उपरोक्त वाचा क्रमांक 4 मध्ये शासनाकडून विधी व न्याय विभागाचे अभिप्राय प्राप्त करून घेऊन हिबानामाची नोंदीबाबत पत्र निर्गमित केलेले आहे. म्हणजे हा जी आर काढण्यापूर्वी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून ओपिनियन घेतलं, अभिमत घेतलं असं यामध्ये नमूद केलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने हिबानामाचे नोंद करण्याकामी नव्याने सूचना देण्यात येत आहेत. 20/2/2025चा हा जी आर आहे, फेब्रुवारी महिन्यातला याच वर्षाचा. आणि त्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की जेणेकरून विभागामध्ये हिबानामाचे नोंदीबाबत स्पष्टता येऊन, म्हणजे हिबानामा म्हणजे काय, त्याला रजिस्ट्रेशनची गरज आहे का, त्याची नोंद घ्यावी का नाही याची स्पष्टता यावी, एक वाक्यता राहील व कायदेशीर गुंतागुंत निर्माण होणार नाही. प्रस्तुत प्रकरणी विधी न्याय विभागाकडील हिबाबाबत खालीलनुसार अभिप्राय प्राप्त झाला आहे. म्हणजे शासनाने जेव्हा या हिबानाम्याच्या संदर्भामध्ये म्हणजे मुस्लिम कायद्यानुसार जे बक्षीसपत्र दिलं जातं त्या संदर्भात विधी व न्याय विभागाकडे जो अभिप्राय मागवला होता तो अभिप्राय काय दिलेला होता विधी व न्याय विभागाने, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की thus in view of a legal position settled in the above judicial pronouncements it can be said that the provisions of the Transfer of Property Act 1882 do not applicable to gift under the Mohammedan law. म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट मिळकत तब्दिलीचा हस्तांतरणाचा जो कायदा आहे 1882चा, तर त्यामधील बक्षीसपत्राची तरतूद जी आहे ती मुस्लिम लॉच्या अनुषंगानं जी आहे ती मुस्लिम पर्सनल लॉ असल्यामुळे आणि मुस्लिम पर्सनल लॉमध्ये एक हिबानाम्याबद्दल बक्षीसपत्राबद्दल स्वतंत्र तरतूद असल्यामुळं ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधील गिफ्टची तरतूद मुस्लिम जे धर्मीय लोक आहेत त्यांना लागू नाही. त्याच्यामध्ये पुढं ओपिनियनमध्ये असं म्हटलेलं आहे की द रूल्स ऑफ द मोमेडियन लॉ डू नॉट मेक रायटिंग इसेन्शियल टू द व्हॅलिडिटी ऑफ द गिफ्ट अँड ओरल गिफ्ट इफ फुलफिलिंग ऑल द 3 इसेन्शियल. म्हणजे तोंडीसुद्धा हिबानामा जो आहे तो करता येतो, तो साध्या कागदावर करता येतो,
तो नोटरी दस्ताद्वारे करता येतो, त्याला कोणत्याही रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. आणि त्यासाठी काय कंडिशन्स फुलफिल केल्या पाहिजेत, फक्त त्या हिबानाम्यामध्ये काय असलं पाहिजे तर डिक्लरेशन ऑफ अ गिफ्ट बाय डोनर. ज्याची मिळकत आहे, जो हिबानामा लिहून देणार आहे, त्या व्यक्तीचं डिक्लरेशन असलं पाहिजे की मी ही मिळकत ह्या व्यक्तीला हिबानाम्याद्वारे मालकी हक्काने कब्जे वहिवाटीस देत आहे. दुसरं काय, ॲक्सेप्टन्स ऑफ गिफ्ट बाय द डोनी. ज्यांच्या नावाने ती मिळकत हिबानाम्याद्वारे दिलेली आहे तर त्यांनी तो हिबानामा आणि त्या मिळकतीची मालकी आणि कब्जा हा जो आहे तो स्वीकारला असला पाहिजे. आणि पुढची जी आहे ती कंडिशन महत्त्वाची, ती म्हणजे डिलिव्हरी ऑफ पोजेशन मेक्स द गिफ्ट कंप्लीट अँड इररिव्होकेबल. म्हणजे मिळकतीच्या मालकाने त्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा हा ज्यांना हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्र दिलेलं आहे त्यांना प्रत्यक्षपणे दिला पाहिजे आणि त्या व्यक्तीने तो स्वीकारला पाहिजे. तर ते गिफ्ट म्हणजे हिबानामा कंप्लीट होईल, ते इररिव्होकेबल असेल म्हणजे रद्द न करता येण्यासारखं असेल. आणि पुढं म्हटलेलं आहे की सच गिफ्ट मे नॉट बी रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड. मुस्लिम धर्मियांमध्ये अशा प्रकारे म्हणजे तोंडीसुद्धा केलेलं किंवा साध्या कागदावर केलेलं किंवा नोटरी दस्ताद्वारे केलेलं आणि ह्या आत्ताच्या ज्या 3 गोष्टी सांगितल्या म्हणजे देणाऱ्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे की मी हिबानाम्याद्वारे ही मिळकत यांना देत आहे. ज्यांना दिली त्यांनी घोषित केलं पाहिजे की ती मिळकत मी स्वीकारलेली आहे आणि त्या मिळकतीचं ॲक्च्युअल पोजेशन जे आहे ते त्या मिळकतीच्या मालकानं ज्यांना बक्षीस हिबानामा दिला आहे त्यांना दिलं असलं पाहिजे. या गोष्टी फुलफिल झाल्या तर या हिबानाम्याचं रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही असं ओपिनियन विधी व न्याय विभागानं दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं त्या GR या परिपत्रकामध्ये पुढं असं लिहिलेलं आहे की वाचा 3 मधील नमूद परिपत्रकातील परिशिष्ट अ मधील अनुक्रम नंबर 5 मध्ये हिबा मुस्लिम कायद्यानुसार नोंदीबाबत पडताळणी सूची विशद केली आहे. त्यामध्ये स्वयंस्पष्टपणे म्हणजे स्पष्टपणे मुद्दा क्रमांक 11 मध्ये प्रत्यक्ष कब्जाबाबत माहिती विशद केली आहे. उक्त बाबींचे सखोल अवलोकन करावे. विधी व न्याय विभागाचे अभिप्राय पाहता त्यामध्ये मिळकत हस्तांतरण कायदा हा हिबानामाला लागू होत नाही. म्हणजे हिबानामा हा मुस्लिम कायद्यामध्ये येत असल्यामुळे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमध्ये जी गिफ्टची तरतूद आहे, बक्षीसपत्राची तरतूद आहे आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टप्रमाणे ते गिफ्ट कंपल्सरी रजिस्टर करावं लागतं, शासनाचा मुद्रांक द्यावा लागतो, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन त्याची नोंदणी करावी लागते. तसं या हिबानाम्याला करण्याची आवश्यकता नाही. त्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टमधील गिफ्टच्या तरतुदी हिबानाम्याला लागू नाहीत. हिबानाम्याच्या फेरफारची नोंद करताना पुढील 3 बाबी अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1969चे नगर भूमापन नियमांतर्गत नमुना ड कलम 7 नुसार मिळकत पत्रिका संधारण केली जाते. आणि या 3 गोष्टी पुन्हा या परिपत्रकामध्ये रिपीट केलेल्या आहेत. ते म्हणजे हिबानामा करून देणाराचे घोषणापत्र म्हणजेच डिक्लरेशन की मी ही मिळकत हिबानामाद्वारे यांना मालकी हक्काने कब्जे वहिवाटीस देत आहे. ज्या व्यक्तीस हिबा करून दिला आहे त्याने तो स्वीकारला आहे त्याचं डिक्लरेशन की मला जी मिळकत हिबानाम्याने दिलेली आहे ती मी स्वीकारलेली आहे, त्याचा प्रत्यक्ष ताबा मी घेतलेला आहे. आणि तिसरं म्हणजे जे आहे की हिबानामा स्वीकारणाराच ताबा दिला आहे, पोझिशन दिलेला आहे. तर या 3 बाबींची पूर्तता होत असल्यास हिबानामा पूर्ण होतो. तसेच हिबानामा नोंदणीकृत असण्याची व सर्वात महत्त्वाचं पुढे लिहिलंय की हिबानामा नोंदणीकृत असण्याची व मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जे महसूल अधिकारी असतील किंवा अन्य जे अधिकारी असतील त्यांच्याकडे आपण नोंदीसाठी दिल्यानंतर ते म्हणतात की हा दस्त नोंदणीकृत नाही, याला स्टॅम्प ड्युटी दिलेली नाही, त्यामुळे नोंद घेता येत नाही. तर त्याबद्दल यामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की हिबानाम्याची नोंदणी ही करण्याची आवश्यकता नाही आणि हिबानामावर मुद्रांक शुल्कसुद्धा जे आहे ते देण्याची आवश्यकता नाही. पुढं असं म्हटलेलं आहे शेवटी त्यामध्ये की यापुढे मुस्लिम कायद्याअंतर्गत हिबानामाची नोंद करण्याकामी अर्ज प्राप्त झाल्यास उपरोक्त नमूद 3 बाबींची खातरजमा करून घेऊन प्रकरण परत्वे नोंद करण्याची कारवाई करावी. म्हणजे या 3 बाबींची पूर्तता झाली तर हिबानामा कंप्लीट झाला
आणि त्याची नोंद करावी. रजिस्ट्रेशन आहे का, स्टॅम्प ड्युटी दिली का, या कोणत्याही बाबींची गरज नाही असं यामध्ये म्हटलेलं आहे. आणि रजिस्ट्रेशन न करता, स्टॅम्प ड्युटी न देता सुद्धा हिबानामा हा कायदेशीर आहे आणि त्याची नोंद करावी असं या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे. आणि सदर परिपत्रकाची अंमलबजावणी तात्काळ करण्याची आहे असं यामध्ये नमूद करून जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचा सहीनिशी हे परिपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. आपण हे परिपत्रक पाहिलं, आपण हिबानामाबद्दल कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे पाहिलं आणि कोणत्या 3 गोष्टींची पूर्तता केल्यानंतर हिबानामा होतो हे म्हटलेलं आहे. हिबानामा तोंडीसुद्धा चालतो असं म्हटलेलं आहे, परंतु तोंडी जो हिबानामा असतो तो सिद्ध कसा करायचा याबद्दल भविष्यकाळामध्ये वाद होतात. जर का साध्या कागदावर हिबानामा करून घेतला तर त्यावर माझी फसवून सही घेतली, माझी दबाव आणून सही घेतली, कागद कोरा होता, माझी फक्त सही घेतली, मजकूर पुन्हा लिहिला, या सर्व तक्रारीसुद्धा उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो हिबानामा हा नोटरी पब्लिक यांचे समक्ष जर केला तर एक त्याला वेगळं असं ऑथेंटिकेशन राहतं. आणि एक जे पब्लिक नोटरी असतात ते गॅझेटेड ऑफिसर असतात आणि त्यांच्या समक्ष हिबानामा केला आणि भविष्य काळामध्ये जर का हिबानाम्याबद्दल वाद उपस्थित झाले तर आपल्याला नोटरी पब्लिक यांची साक्ष घेता येते की तो हिबानामा जो आहे तो व्हॉलेंटरीली होता का, स्वेच्छेने होता का, त्या हिबानामा लिहून देणाऱ्याने जे आहे ते स्वेच्छेने त्यावर सही केली होती का, हे सर्व गोष्टी सिद्ध करण्यास मदत होते. त्यामुळे नोटरी पब्लिक यांचे समक्ष हिबानामा केलेला कधीही चांगलं. आणि त्या हिबानाम्याची नोंद जी आहे ती निश्चितपणे मिळकतीच्या पत्रिकेवर लागते, मग ती घरजागा असो, जमिनीचे उतारे असो, त्याबद्दल नोंद करावी. प्रॉब्लेम यायला लागले म्हणून शासनाला हे परिपत्रक काढावं लागलं. विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन हे परिपत्रक काढलेलं आहे. त्यामुळे यापुढे जर का झालेल्या हिबानाम्याबद्दल जो रजिस्टर नाही, ज्याला स्टॅम्प ड्युटी दिली नाही, अशा प्रकारच्या ऑब्जेक्शन्स घेऊन जर आपली हिबानाम्याप्रमाणे मिळकतीच्या उतार्यावर नोंद लावण्यास जर अधिकारी संबंधित नकार देत असतील तर त्यांना आपण हे परिपत्रक द्यावं आणि अर्जासोबत आपण हे परिपत्रक जोडावं, आपला हिबानामा द्यावा, अर्ज द्यावा आणि हे परिपत्रक द्यावं आणि त्यांना या परिपत्रकाच्या अनुषंगाने हिबानाम्याची मिळकतीच्या पत्रिकेवर नोंद करावी, सातबाराच्या उतार्यावर, घरजागांच्या मिळकतीवर नोंद करावी अशी त्यांना विनंती करावी. निश्चितपणे या परिपत्रकाप्रमाणे सर्व खुलासे झालेले आहेत, सर्व क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे ते निश्चितपणे आपल्या हिबानाम्याप्रमाणे नोंद करतील अशी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर आपण या व्हिडिओला एक लाईक करा. आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून या व्हिडिओला शेअरसुद्धा करा. GRची जी प्रत आहे ती आपण या खाली दिलेल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर मेसेज करावा. हिबानाम्याबद्दल GR हवा आहे असा मेसेज आपण व्हॉट्सअपला केला तर आम्ही आपल्याला विनामूल्य जो आहे तो हा जो GR आहे त्याची PDF निश्चितपणे आपल्याला देऊ. खूप खूप धन्यवाद.